यायला का उशीर झाला मी का होता करायचा फोन? उशीर तुला झालेला आहे तर तू मग फोन कोण कर. मी का करू पण फोन? मला कसं का मित्रांनो, आज आपण दोन नाटकांचं विश्लेषण करणार आहोत. एक आहे काटकोन त्रिकोण आणि दुसरं आहे कुटुंब कीर्तन. तर दोन्ही नाटकांची तुम्ही विचारसरणी बघितली आणि दोन्ही नाटकांचं तुम्ही जर विश्लेषण केलं तर दोन्ही नाटकं थोडंफार सेमच आहे आणि आपल्याला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात. काटकोन त्रिकोणमध्ये दोन पिढ्यांमध्ये संवाद आणि दोन जे जनरेशन गॅप तुम्ही बोलू शकता, तर हे एकत्र आल्यावर आपलं जे संसार आहे, आपलं जे कुटुंब आहे ते कसं दुभंगत जातं, वेगळं होत जातं, हे काटकोन त्रिकोणमध्ये डॉक्टर विवेक बेल्ले यांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. तर कुटुंब कीर्तन हे नाटक खूप छान आहे. कुटुंब कीर्तनमध्ये आई, मुलगा आणि सून या तिघांची गोष्ट दाखवली आहे. नाटक पण खूप छान आहे. आई, मुलगा आणि सून म्हणजे हे तिघांचं नाटक आहे. घरातील जे प्रसंग दाखवले आहेत, सासू सुनांचे, मुलाचे आणि आईचे, हे खूप छान आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगा जसा सुनेच्या बरोबर एक जवळजवळी करतो, ती अशी छान बोलू लागतो, तेव्हा आईच्या मनाला कसं वाटतं, एवढा वर्ष वाढलेलं लेकरू अचानक दुसऱ्या मुलीकडे आकर्षित होताना आईचं जे प्रेम आहे त्याबद्दल कसं एक एक्सप्लेनेशन केलं आहे, हे या कुटुंब कीर्तन नाटकामध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. दोन्ही नाटकं नक्की बघायला विसरू नका, काटकोन त्रिकोण आणि कुटुंब